आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी नाम मंजाजी लिंगायत, कोणत्या गावाहून आलात? नका ते हातगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी। काय तुमची अडचण होती? पाय नव्हता। कधीपासून पाय नाही? ऍक्सिडेंट झाला होता का पहिल्यापासून काय अडचण? नाही, आता 6 वर्ष झाले तेव्हापासून नाही। इथं आल्यानंतर डॉक्टर तपासणी केली तुम्ही? हो, काय म्हणले? काय पाय भेटन तपासणी कधी केली। असं म्हणले? 12 तारखेला पुढच्या महिन्यात। इथं येऊन तुमची सगळी तपासणी केल्या, आता तुमच्या पायाच्या पावसात तपासणी केलाय, हो येतो म्हणजे बरं वाटायला? हा, समाधानी आहात? हो समाधानीच म्हणावं लागतंय। काय सांगूना किशन खिलारे, काय अडचण होती? आमच्या पाय उभा राहा येत नाही, काय नाही सर, पाहिजे होते चार्जिंगची स्कूटी। डॉक्टरांनी तपासणी केली? तपासणी केली होती तो माग, काय म्हणले डॉक्टर? आज नाही तपासलं काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे? सर, चला येत नाही उठून असं। इथं कोणी गावून आला सर? आम्ही काऊलगाव। काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? सगळी व्यवस्था पाहून कसं वाटतं? हो, बरं वाटतंय। हा, ती चार्जिंगची स्कूटी पाहिजे सर। शेख ख्वाजा शेख बशीर, कोणत्या गावचे आहे? रायखेड़ा। क्या तकलीफ थी आपको? ये हाथ के लिए, क्या हुआ था? हाथ कट गया है, लाइन का शॉट लग गया था। आने के बाद क्या क्या इलाज हुआ आपका? ये माप लिए अभी 12 तारीख को देंगे बोले, ये माप लिए हाथ का। आपको कौन बुलाया था? अब ये नाम वो लिख के लिए थे, इधर दवाखाने से भेजे थे हमारे चारखाने से। क्या बोले फिर आपका टेस्ट होने के बाद? अभी टेस्ट होने के बाद अभी बोले 12 तारीख को ये देंगे बोले। आप किसी समाधानी है क्या? और अब मिल जाएगा तो समाधानी भी हो जाएंगे। गंगाधर नामदेव काळे, कोणत्या गावाहून आले मामा? बलसा डुबी। काय तुमच्या काय दवाखान्याचं काय अडचण होती? हा, काय तुम्हाला काय अडचण आहे? मला अडचण गाडा पाहिजे चार्जिंगचा। चार्जिंगचा डॉक्टरने तपासलं का? हो, काय म्हणले? ते म्हणजे आता या महिन्यात साधा गाडा देऊ, पुढच्या महिन्यात चार्जिंगचा देऊ असं म्हणले। किती तारखेला म्हणले? 12 तारीख काय दिली, याच्यावर लिहून दिले, पॉम्पलेट लिहून दिले। इथे सगळी व्यवस्था चांगली आहे का इथे? हा, इथे सगळी व्यवस्था चांगली आहे का? हो, बरी आहे ना, चांगली चांगली मनात दिव्यांग बांधव इथे आले, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे। या आयोजनाच्या मुख्य भूमिकेचा उद्देश जो आहे काय सांगा? दीदीच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम घेण्यात आला। एक चांगला उपक्रम आहे। जी काय सेवा असती ती सेवा या दिव्यांग बांधवांना आज महिला दिनाच्या निमित्त घेण्यात आली आणि ह्यांच्याकडे पाहून जे आनंद मिळत आहे ते खूप छान आहे आणि अशा प्रकारे उपक्रम वाढदिवसानिमित्त दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही आणखी राबवणार आहोत। खऱ्या अर्थाने दिव्यांगांच्या बाबतीत हा सकारात्मक असा उपक्रम घेऊन त्यांना बळ देण्याचं काम या माध्यमातून त्यांना बळ देण्याचं काम होत आहे। एकंदरीत आपल्या सगळ्या नकाते साहेबांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला, नकाते साहेबांचं काम अगोदर पण आहे आणि आता पण आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली मोठं आयोजन बी करण्यात आलंय आणि आणखीन त्यांचे ते आरोग्य दूत आहेत, त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आणखीन मोठं बी काम दीदीच्या नेतृत्वाखाली आम्ही उभारणार आहोत। आज दिव्यांग बांधवांसाठी आमच्या नेते आदरणीय राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूट हात व पाय बसवण्याचे मेजरमेंटचे कॅम्प ठरवण्यात आला। या शिबिरामध्ये पुणे येथील साधू वासवानी मिशन पुणे व दीपस्तंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने आज भव्य मोफत सर्व अपंगांना मेजरमेंट घेऊन पुढील 12 एप्रिल रोजी त्यांना सर्व साहित्य वाटप केले जाईल। किती अंदाजे आपण अंदाजे आतापर्यंत एक 200 पेशंटची नोंदणी झाली आहे, आणखीन एक 200 पेशंटची होईल। दीदींच्या वाढदिवसानिमित्त गावचे साधलेले या सामाजिक उपक्रमाची संकल्पना कशी आली आपल्याला? संकल्प गेली आम्ही एक दीदीच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळ 4-5 हजार लोकांचे ऑपरेशन केले जिल्ह्याभरातले। त्यामध्ये एक 10 हजारापासून 10 लाखापर्यंतचे ऑपरेशन असतील, त्यामध्ये कर्णबधिर असतील, ज्यांना लहानपणापासून ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, हृदयाला छिद्र असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, किडनी ट्रान्सफर असेल, हृदय ट्रान्सफर असेल, अशा अनेक विविध आजाराच्या शस्त्रक्रिया
व उपचार दिदीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आलो आहोत. आतापर्यंत 6 ते 7 हजार परभणी जिल्ह्यातले शस्त्रक्रिया दिदीच्या मार्गदर्शनाखाली केले आहेत. शेवटी आता या ज्या दिव्यांग बांधवांचा पुढील टप्पा कसा असेल? आता पुढील टप्पा आज सर्व दिव्यांग बांधवांची लास्ट पर्यंत किती आकडा होईल त्याच्यावर अवलंबून एक पुढच्या महिन्यात 12 एप्रिल रोजी सर्व दिव्यांग बांधवांची जे साहित्य असेल, व्हीलचेअर असेल किंवा जे पोटफोटा असेल, एखाद्याला कुबडी असेल, कॅलिपर असेल, वॉकर असेल, ते सर्व साहित्याचे 12 एप्रिल रोजी यांना वाटप करण्यात येईल. दिव्यांग बांधवाला काय आव्हान करून काय सांगतो? तर याच्यानंतर मी असं आवाहन करेल की आमचं एक अजून मानस आहे की दिदीच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिना किंवा मे महिन्यामध्ये आणखी भव्य असं एक जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या शिबिर घेण्याचे एक मानस आहे. ते लवकरच आम्ही घेऊ. त्यामध्ये इलेक्ट्रिक सायकल असतील, जे मोठ्या कर्णबधीर असतील, अंधांसाठी असेल, की सर्व त्याच्यामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना फायदा होईल याचा एक आम्ही आज मानस आहे. तो लवकर आम्ही दिव्यांग बांधवांसाठी मोठा दिदीच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प आयोजित करणार आहोत.